नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8th स्टँडर्डच्या सायन्स या विषयाच्या पहिला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. या चॅप्टर बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. 8th स्टँडर्ड सायन्स चॅप्टर फर्स्ट, क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन पाहू. In order to provide food for large production, regular production, proper management and distribution is necessary. लक्षात घ्या, आपली वाढती लोकसंख्या आहे, त्याची अन्नाची गरज भागवण्यासाठी आपल्याला ते अन्न तयार करण्यासाठी शेती करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शेतीमधून जे धान्य पिकवलं जातं, ज्या भाज्या पिकवल्या जातात, त्याच आपण अन्न म्हणून उपयोग करतो. तर मित्रांनो, हेच आपलं अन्न तयार करण्याची जी प्रोसेस असते त्यालाच क्रॉप प्रोडक्शन असं म्हणतात. आणि त्याचं मॅनेजमेंट आणि त्यानंतर त्या प्रोड्यूस केलेल्या क्रॉप्सचं प्रोडक्ट्सचं डिस्ट्रीब्युशन करणं, याच्या सगळ्याचं मॅनेजमेंट करणं आणि ते प्रोसेस कशी चालती हे आपण या ठिकाणी या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. बघा, ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस यामध्ये आपण शेतीमध्ये कोणकोणती कामं कशा कशा पद्धतीने केली जातात ते या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूयात क्रॉप म्हणजे काय. बघा, व्हेन प्लांट्स ऑफ सेम काइंड आर कल्टिवेटेड ॲट वन प्लेस ऑन अ लार्ज स्केल. मित्रांनो, जेव्हा सेम काइंड एकाच प्रकारचे क्रॉप प्लांट म्हणजे एकाच प्रकारचं क्रॉप आहे ते घेतलं जातं एका विशिष्ट जमिनीवर, तर त्याला क्रॉप म्हणतात. म्हणजे समजा एक फार्म आहे, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एक समजा गहू लावले, तर त्या गहू लावल्यानंतर त्या शेतामध्ये पूर्ण शेतामध्ये ते गव्हाचं पीक घेतलं जातं. यालाच क्रॉप म्हणतात किंवा ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, तर याला शेती म्हणतात. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय म्हणणार की गव्हाची शेती आहे. तर असं नाही होत की सपोज माझ्याकडे 1 एकर क्षेत्र आहे, शेती आहे आणि त्याच्यावर मी गहू लावेल आणि तांदूळ लावेल आणि सगळं एकत्र लावेल, असं होत नाही. कारण शेतकरी काय करतो, एका ठराविक जागेवर एक ठराविक पीक लावतो, त्यालाच क्रॉप असं म्हणतात. म्हणजे काय लक्षात आलं, वेन प्लांट्स ऑफ सेम काइंड आर कल्टिवेटेड ॲट वन प्लेस ऑन अ लार्ज स्केल इज कॉल्ड अ क्रॉप. मग ती फळबाग सुद्धा असू शकते. म्हणजे समजा आंब्याची बाग आहे किंवा पेरूची बाग आहे, तर त्याला सुद्धा क्रॉप असं म्हणतात. दिस कॅन बी क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ सीझन इन विच दे ग्रो. बघा, हे क्रॉप कल्टिवेशन आहे म्हणजे कोणत्या सीझन मध्ये कोणतं क्रॉप लावलं जातं याच्या आधारावर या क्रॉप कल्टिवेशनचे दोन मुख्य प्रकार पाडले जातात. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात खरीप क्रॉप. खरीप क्रॉप लक्षात घ्या मित्रांनो, ही टर्म महत्वाची आहे आणि त्याची उदाहरणं आणि ते कोणत्या कालावधीमध्ये ते क्रॉप लावले जातात हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. तर पहिला प्रकार आहे खरीप क्रॉप्स. खरीप क्रॉप्स कोणते आहेत, तर रेनी सीझन मध्ये जे लावले जातात ते खरीप क्रॉप आहे. जनरली आपल्याकडे पावसाळा जून पासून सुरू होतो, तर जून ते सप्टेंबर या पिरियड मध्ये जे क्रॉप्स लावले जातात, ज्याची शेती केली जाते, अशा क्रॉप्सला खरीप क्रॉप्स असं म्हणतात. त्यानंतर त्याची उदाहरणं कोणकोणती आहेत बघा, पॅडी आहे, मेज आहे, सोयाबीन आहे, ग्राउंडनट आहे आणि कॉटन आहे. लक्षात घ्या, ही उदाहरणं आणि पिरियड जून ते सप्टेंबर आणि खरीप क्रॉप्स हे सगळं लक्षात राहायला पाहिजे. नेक्स्ट जो क्रॉपचा प्रकार आहे तर तो आहे रब्बी क्रॉप्स. रब्बी क्रॉप्स कोणत्या पिरियड मध्ये घेतलं जातं, तर ते विंटर सीझन मध्ये घेतलं जातं. विंटर सीझन मध्ये आणि जनरली ऑक्टोबर ते मार्च या पिरियड मध्ये जी पिकं घेतली जातात, जे क्रॉप घेतले जातात, त्यांना रब्बी क्रॉप्स असं म्हणतात. आणि त्याची उदाहरणं बघा, व्हीट, ग्राम, पी, मस्टर्ड अँड लिनसीड. लिनसीड म्हणजे काय असतं, जवस. मराठीत आपण त्याला जवस असं म्हणतो. तर ही रब्बी क्रॉप्सची उदाहरणं सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहू,
आता बेसिक प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन म्हणजे शेती करत असताना कोणकोणते मुख्य स्टेप्स फॉलो केले जातात, कोणती कामं केली जातात, ती आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, त्याच्यामधले पहिला पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ सॉइल, त्यानंतर सोविंग म्हणजे पेरणी करणं, त्यानंतर ऍडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर म्हणजे खत टाकणं, त्यानंतर इरिगेशन पाणी देणं, त्यानंतर प्रोटेक्टिंग फ्रॉम वीड्स म्हणजे जे अनावश्यक गवत आहे त्यापासून अ, आपल्या क्रॉपचं प्रोटेक्शन करणं, त्यानंतर हार्वेस्टिंग म्हणजे तयार झालेलं पीक काढणं आणि ते स्टोरेज करणं, हा लास्ट पॉइंट आहे. तर यामधील हे जे बेसिक प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन आहे, हे जे 7 पॉइंट्स आहेत, ते एक एक करून आपण त्याची माहिती बघूयात. ठीक आहे. पहिला आहे प्रिपरेशन ऑफ सॉइल. बघा मित्रांनो, प्रिपरेशन ऑफ सॉइल म्हणजे आपली जी जमीन आहे त्याची मशागत करणे, ती तयार करणे शेती योग्य. हा पहिला पॉइंट आहे. त्याच्या अगोदर पण एक छोटा पॉइंट असतो बघा, की आपल्या जमिनी जमिनीमध्ये जी माती आहे, जी सॉइल आहे, त्याची टेस्टिंग करून ती कशा प्रकारे कोणत्या पिकासाठी ती योग्य आहे, याचं सुद्धा एक सॉइल टेस्टिंग करणं हे सुद्धा याच्या आधीची स्टेप असू शकते. कारण त्यावरून आपल्याला असं कळतं, की आपल्या मातीचे गुणधर्म काय आहेत, मातीमध्ये कोणते घटक आहेत आणि कोणतं पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. ठीक आहे. तर ते हे आउट ऑफ सिलेबस सांगितलं. परंतु पहिलाच जो बेसिक पॉइंट होईल तो प्रिपरेशन ऑफ सॉइल. प्रिपरेशन ऑफ सॉइल मध्ये काय येतं? तर त्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं? अ, जो सॉइलचा थर आहे वरचा, तर त्याला काय केलं जातं? लूज केलं जातं आणि टर्न केलं जातं. म्हणजे खालचा थर वर आणि वरचा थर खाली असं केलं जातं. आणि त्यामुळे काय होतं, की लूज होती सॉइल आणि त्यामुळे जे क्रॉप आहेत, त्याचे जे मुळं आहेत, त्याचं पेनिट्रेशन चांगल्या पद्धतीने होतं. ठीक आहे. आणि दुसरं काय आणखी होतं, एरेशन होतं मातीचं. एरेशन ऑफ सॉइल होतं आणि त्यामुळे अर्थवर्म आणि मायक्रोब्स जे त्याच्यामध्ये असतात, तर त्यांची वाढ चांगली होते आणि पिकाला फायदा होतो. The process of loosening and turning of the soil is called as टिलिंग अँड प्लगिंग. या प्रोसेसला काय म्हणतात? टिलिंग आणि प्लगिंग. टिलिंग किंवा प्लगिंग म्हणजे नांगरणे, थोडक्यात आपण मराठीमध्ये नांगरणे म्हणतो. नांगरणे ही प्रोसेसला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार? टिलिंग अँड प्लगिंग. याच्यामुळे काय होईल? लूजनिंग ऑफ सॉइल अँड इट लीड्स टू एरेशन ऑफ द सॉइल. दिस इज डन बाय प्लाग. जो नांगर असतो त्या नांगराच्या साह्याने हे नांगरणी होते. प्लगिंग होते ती प्लग म्हणजे नांगराला प्लग असं म्हणतात. तर प्लग तर तो कशापासून बनलेला असतो? तो एकतर वूड पासून किंवा आयर्न पासून, लोखंडापासून बनलेला आहे. त्यानंतर द प्लग फील्ड मे हॅव बिग क्लम्स ऑफ सॉइल कॉल्ड ए क्रम्स. हे सॉइल्सचे क्लम्स असतात, क्रम्स असतात. म्हणजे आपल्याला त्याला म्हणता येईल मराठीमध्ये ढेकूळ जे असतो मातीचा, तर ते फोडणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. तर नांगरल्यानंतर हे ढेकूळ जे तयार होतात, मातीचे मोठे मोठे जे ढेकळं असतात, तर त्यांना फोडणं सुद्धा गरजेचं असतं. ठीक आहे. तर आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ सॉइल मध्ये प्लगिंग हे केलं जातं आणि प्लगिंग हे प्लगच्या साह्याने आणि जे वूड किंवा आयर्नने बनलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर लेवलिंग ऑफ द फील्ड इज बेनिफिशियल फॉर सोविंग ॲज वेल ॲज इरिगेशन. ओके. लेवलिंग ऑफ सॉइल इज डन विथ द हेल्प ऑफ लेवलर. सॉइल्स जर तुमची जमीन अनइव्हन असेल तर त्याचं लेवलिंग सुद्धा करणं गरजेचं असतं. आता प्रिपरेशन ऑफ सॉइल मध्ये आपण पुढे पाहणार आहोत की प्रिपरेशन ऑफ सॉइल मध्ये कोणकोणते मेन टूल्स वापरले जातात. तर त्यामध्ये आपण कोणकोणते वापरतो? द प्लग, द होय आणि कल्टिवेटर. हे 3 आपण टूल बघूयात. प्लग जो आहे, प्लग आहे तो कशासाठी वापरला जातो? तर टिलिंग द सॉइल म्हणजे नांगर कशासाठी वापरला जातो? तर टिलिंगसाठी किंवा प्लगिंगसाठी. त्यानंतर ऍडिंग ऑफ फर्टिलायझर्स म्हणजे आपण नांगरणी करत असताना त्यामध्ये आपण फर्टिलायझर सुद्धा ऍड करू शकतो, जेणेकरून ते सॉइल मध्ये व्यवस्थित मिक्स होतील. त्यानंतर रिमुव्हिंग
द वीड्स म्हणजे काय, जे अनवॉन्टेड गवत आहे तर ते सुद्धा त्या टिलिंग प्रोसेसमध्ये किंवा प्लगिंग प्रोसेसमध्ये निघून जातं. त्यानंतर टर्निंग द सॉइल कशा करता, कारण टर्निंग म्हणजे काय, जर जो वरचा थर आहे तो खाली जाईल मातीचा प्लगिंग केल्यानंतर आणि खालचा थर वरती येईल, असं जे टर्निंग ऑफ द सॉइल होईल त्याकरता हे प्लगिंग उपयोगी केलं जातं. ठीक आहे. आणि हा प्लग आहे तो मेनली वूडने बनलेला असतो, लाकडाने बनलेला असतो. ठीक आहे. इट कंटेन अ स्ट्रॉंग ट्रायंग्युलर आयर्न स्ट्रिप कॉल्ड प्लग शेअर. म्हणजे त्याचं जो भाग जमिनीमध्ये जमिनी खोदण्यासाठी वापरला जातो तो आयर्न स्ट्रिपने बनलेला आहे आणि त्याला प्लग शेअर असं म्हणतात. द मेन पार्ट ऑफ द प्लग इज ए लॉंग लॉग ऑफ वूड विच इज कॉल्ड प्लग शाफ्ट. म्हणजे प्लग शाफ्ट हा जो लॉंग पार्ट आहे प्लग मधला, तर त्याला पुढे नंतर मग ॲनिमल्स म्हणजे बैलांची जोडी वगैरे त्याच्यावर ते ठेवलेले असतात. तर या भागाला काय म्हणतात, लॉंग शाफ्टला प्लग शाफ्ट. आणि जो जमीन खोदण्यासाठी वापरतात त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात प्लग शेअर. आणि आता जसं जसं मॉडर्न इक्विपमेंट यायला लागलेले आहेत तसं काय झालं, ते वुडन प्लग ची जागा लोखंडी प्लगने घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे प्लग शाफ्ट आणि प्लग शेअर आपण बघूयात. हा प्लग शाफ्ट आहे जो लॉंग भाग आहे तर तो प्लग शाफ्ट आहे आणि त्याच्या पुढेच नंतर बैलाची जोडी जोडलेली आहे बघा. आणि प्लग शेअर म्हणजे जो खोदण्याचा भाग आहे, म्हणजे जमीन ज्या ठिकाणी खोदली जाते त्याला प्लग शेअर असं म्हणतात. समजलं? तर हे झालं प्लग, जो टिलिंग आणि प्लगिंग या प्रोसेससाठी वापरला जातो. नेक्स्ट आहे होय. हे इक्विपमेंट बघा कशासाठी वापरलं जातं, तर वीड्स रिमूव्ह करण्यासाठी आणि सॉइल लूज करण्यासाठी वापरलं जातं. इट हॅज अ लॉंग रॉड ऑफ वूड ऑर आयर्न. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं, स्ट्रॉंग ब्रॉड अँड बेंट प्लेट ऑफ आयर्न असते. तर त्याने काय होतं, तर ते ब्लेड सारखं काम करतं. आणि बघा डायग्राम मध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे ते जे बेंट प्लेट आहे तर ते टिलिंग आणि वीड रिमूव्हिंगचं काम करत असतं. ओके. प्रिपरेशन ऑफ सॉइल मध्ये नेक्स्ट इक्विपमेंट आहे कल्टिवेटर. बघा नाउडेज प्लगिंग इज डन बाय ट्रॅक्टर ड्रिव्हन कल्टिवेटर. म्हणजे कल्टिवेटर म्हणजे काय, तर जे प्लग सारखं आधुनिक आयर्न इक्विपमेंट आहे, जे लोखंडी इक्विपमेंट आहे ते ट्रॅक्टरला जोडून तर त्या साह्याने प्लगिंग केलं जातं. अशा प्रकारे यामध्ये काय होतं, तर लेबर आणि टाइम याचं सेव्हिंग होतं. ठीक आहे. तर याला कल्टिवेटर असं म्हणतात. काय बघितलं आपण या ठिकाणी आता, मग कल्टिवेटर बघितलं, होय बघितलं आणि प्लग बघितलं. नेक्स्ट आहे सोविंग ऑफ सीड. म्हणजे बियाणं पेरणं. आता पहिल्यांदा काय झालं, आपलं नांगरणी झाली, त्यानंतर सॉइल प्रिपरेशन मध्ये नांगरणी झाली म्हणजे सॉइल एकदम प्रिपेअर झाली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर सोईंग करायचं म्हणजे त्याच्यात पेरणी करायची आहे, ती क्रॉपची पेरणी करायची, बी त्यात लावायचे, तर त्याला सोविंग असं म्हणतात. तर त्याच्या अगोदर आपल्याला सीड्स लागतील. तर त्या सीड्सचं सिलेक्शन कसं करायचं, म्हणजे कोणतं सीड हे चांगल्या प्रतीचं आहे आणि कोणतं खराब आहे हे कसं ओळखणार आपण, तर एक ट्रॅडिशनल मेथड होती बघा, ती थोडक्यात समजून घ्या. त्याच्यामध्ये सीड घेतले जातात आणि एका पाण्याच्या भांड्यामध्ये ते सीड टाकले जातात. जे सीड फ्लोटिंग सीड्स आहेत तर ते चांगले नसतात आणि जे प्रेसिपिटेड सीड आहेत म्हणजे जे खाली बसलेले आहेत पाण्यामध्ये ते चांगले असतात. तर हे कसं काय, तर फ्लोटिंग सीड्स जर आतमधून काही किड्यांनी मुंग्यांनी जर त्याला पोकळ केलं असेल आणि ते डॅमेज झाले असतील तर ते पाण्यावर फ्लोट होतात. ही एक ट्रॅडिशनल सीड सिलेक्शनची मेथड आहे. ठीक आहे. तर फ्लोटिंग सीड कसले असतात, तर ते चांगले नसतात, म्हणजे सोईंग साठी
चांगले नाहीत, आणि जे प्रेसिपिटेड खाली बसलेले सीड आहेत तर ते चांगले सीड आहेत. ओके, हे झालं सीड सिलेक्शन. सोईंग मध्ये नेक्स्ट काय बघा, कोणकोणते टूल वापरले जातात ते आपण या ठिकाणी बघूयात. ट्रॅडिशनल टूल मध्ये काय 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 बघा, ट्रॅडिशनल मेथड ऑफ सोईंग मध्ये तर अशी बैलजोडी वापरली जाते आणि एक फनेल लाईक स्ट्रक्चर असतं. एक फनेल लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये सीड टाकले जातात आणि हे जे पाईप दिसतात त्यामधून ते सीड जमिनीमध्ये रोवले जातात. पास थ्रू पाईप्स हॅव्हिंग शार्प एंड्स, जे हे एंड्स आहेत त्याच्या थ्रू ते जमिनीमध्ये पेरले जातात. हे झालं ट्रॅडिशनल मेथड, ट्रॅडिशनल टूल झालं सोविंगचं. नेक्स्ट बघू सीड ड्रिल. हे सीड ड्रिल काय आहे तर हे ट्रॅक्टरला जोडलेलं एक आधुनिक इक्विपमेंट आहे, त्याला सीड ड्रिल असं म्हणतात. दिस सो सीड्स युनिफॉर्मली ऍट इक्वल डिस्टन्स अँड डेप्थ. त्याच्यामध्ये फायदा काय होतो यंत्राद्वारे काम केल्यानंतर, तर व्यवस्थित मातीमध्ये डेप्थ मध्ये सीड रोवलं जातं आणि इक्वल डिस्टन्सवर सीड लागले जातात. ठीक आहे, बघा अशा प्रकारे हे सीड ड्रिल मशीन आहे. नेक्स्ट आहे, नेक्स्ट जी स्टेप आहे त्याच्यामध्ये ऍडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स. म्हणजे काय तर मॅन्युअर आणि फर्टिलायझर खत जी आहेत ती क्रॉप मध्ये टाकली जातात. ही जी प्रोसेस आहे ती आपण थोडक्यात बघूयात. तर आपल्याला माहिती आहे की जसं प्लांट्सला अॅनिमलला न्यूट्रिएंट्सची गरज असते, तसं प्लांटलाही वाढण्यासाठी न्यूट्रिएंट्सची गरज आहे. तर हे न्यूट्रिएंट सगळेच प्लांट मधून सॉइल मधून मिळतात असं नसतं. तर काही न्यूट्रिएंटची कमतरता त्या सॉइल मध्ये असू शकते, किंवा दिवसेंदिवस क्रॉप प्रोडक्शन तिथून घेतल्यामुळे तर त्या सॉइल मधलं न्यूट्रिएंट कमी झालेलं असतं. तर अशा वेळी शेतकऱ्यांना काय करावं लागतं तर फर्टिलायझर्स वरून त्या क्रॉप मध्ये टाकावे लागतात. मग त्या फर्टिलायझर मध्ये दोन प्रकार आहेत की बाबा मॅन्युअर आणि फर्टिलायझर. हे काय प्रकार आहे ते आपण बघूयात. बघा, कंटिन्युअस ऍक्टिव्हेशन ऑफ क्रॉप मेक्स द सॉइल पुअर इन न्यूट्रिएंट, देअरफॉर फार्मर हॅव टू ऍड मॅन्युअर टू द फील्ड. ठीक आहे, तर कंटिन्युअस कल्टिव्हेशन करत असल्यामुळे सॉइलच्या न्यूट्रिएंट मध्ये कमतरता होती आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी पुन्हा फर्टिलायझर किंवा मॅन्युअर टाकलं जातं सॉइल मध्ये. बघा मॅन्युअर काय आहे, मॅन्युअर इज अन ऑर्गॅनिक सबस्टन्स ऑप्टेन फ्रॉम डिकम्पोजिशन ऑफ प्लांट अँड अॅनिमल वेस्ट. मॅन्युअर काय आहे तर एक नॅचरल प्रॉडक्ट आहे, डिकम्पोजिशन ऑफ प्लांट अँड अॅनिमल्सच्या वेस्ट पासून मिळालेलं असतं. याचं एक्झाम्पल आहे वर्मी कंपोस्ट. सेकंड जे फर्टिलायझर आहे ते काय केमिकल आहे. ठीक आहे, आणि ते फॅक्टरीज मध्ये बनवलं जातं एक पर्टिक्युलर केमिकल. म्हणजे सपोज सॉइल मध्ये आपल्याला एखादं केमिकल, एखादं न्यूट्रिएंट, एखादं मिनरल कमी आहे, तर ते पर्टिक्युलर न्यूट्रिएंट फर्टिलायझर म्हणून यूज केलं जातं. ते फॅक्टरीमध्ये बनवून त्याला फर्टिलायझर म्हणतात, त्या केमिकलला फर्टिलायझर असं म्हणतात. आणि मॅन्युअर म्हणजे काय की साधं आपलं शेतातला कचरा, पाला पाचोळा हे गोळा करून एका ठिकाणी शेतकरी ठेवत असतो आणि तो त्यानंतर डिकम्पोज होतो आणि त्याचा खत म्हणून वापर केला जातो, त्याला मॅन्युअर असं म्हणतात. आला फरक लक्षात, मॅन्युअर आणि फर्टिलायझर. फर्टिलायझरचं उदाहरण आहे युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, सुपर फॉस्फेट आहे, पोटॅश आहे किंवा एनपीके. एनपीके म्हणजे काय, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम. मॅन्युअर अँड फर्टिलायझर मध्ये नेक्स्ट बघूयात. द यूज ऑफ फर्टिलायझर हॅज हेल्प फार्मर टू गेट अ बेटर यील्ड. काय यूज करायचं फर्टिलायझर किंवा मॅन्युअर तर यील्ड वाढवण्यासाठी. बट एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर हॅज मेड द सॉइल फर्टाईल. बघा, एक्सेसिव्ह यूज जरी केला तर सॉइलची क्वालिटी कमी होऊ शकते, तर ती लेस फर्टाईल होते. म्हणजे काय तर त्यातनं यील्ड मिळत नाही, त्यातनं क्रॉप व्यवस्थित मिळत नाही. फर्टिलायझर हॅव ऑल्सो बिकम अ सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन. म्हणजे एक्सेसिव्ह जर यूज केला तर ते पाण्यामध्ये ते फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर विरघळू शकतात आणि वॉटर पोल्युशन होऊ शकतं. Therefore, in order to maintain the fertility of the soil, we have to substitute fertilizer and organic manure or leave the field uncultivated in between two crops. म्हणजे काय केलं जातं, आपल्याला फक्त फर्टिलायझर यूज करायचे नाही, तर फर्टिलायझर आणि मॅन्युअर या कॉम्पोजिशन कंबाईन मध्ये यूज केलं
योग्य कॉम्बिनेशन मध्ये, तर सॉइलची फर्टिलिटी पण राहते आणि यील्ड पण मिळते. फक्त फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर जर आपण वापरले तर सॉइलची फर्टिलिटी कमी होऊ शकते. वॉटर पोल्युशनचा पण धोका आहे. म्हणून एक तर दोन्ही मॅन्युअर आणि फर्टिलायझर कॉम्बिनेशन मध्ये यूज करायचं, किंवा किंवा दुसरा मार्ग असा आहे, लिव्ह द फील्ड अनकल्टिवेटेड, फॉलो इन बिटवीन टू क्रॉप्स. म्हणजे दोन क्रॉप्सच्या मध्ये एक पीक घेतलं, त्यानंतर एक सीझन फील्ड पूर्ण अनकल्टिवेटेड सोडायची आणि नेक्स्ट पीक काही दिवसांनी घ्यायचं. तोपर्यंत काय होईल तोपर्यंत काय होईल, ती सॉइल मध्ये न्यूट्रिएंट्सची वाढ होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात. त्यानंतर दुसरी एक मेथड आहे बघा, क्रॉप रोटेशन. तर याने सुद्धा रिप्लेनिशिंग ऑफ सॉइल, म्हणजे न्यूट्रिएंट्स पुन्हा सॉइल मधले न्यूट्रिएंट्स एकदम संपणार नाही. कारण एका प्रकारचंच पीक आपण घेत गेलं एका फील्डमध्ये, तर त्या एका पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्सचं कन्झम्पशन जास्त होईल त्या क्रॉप मधून, आणि ती सॉइल त्या पर्टिक्युलर न्यूट्रिएंट साठी डेफिशियंट होईल. मग केलं काय जातं, तर क्रॉप रोटेशन, एक पीक घेतलं तर त्याच्या पुढच्या सीझनला दुसरं पीक घ्यायचं. तर होईल काय, की असं रोटेशन केल्यानंतर, क्रॉप रोटेशन केल्यानंतर सॉइल मधले न्यूट्रिएंट बॅलन्स राहतील. ठीक आहे. दिस कॅन बी डन बाय ग्रोइंग डिफरंट क्रॉप अल्टरनेटिव्हली. याच्यामध्ये आपण आता महत्वाचा भाग बघणार आहोत, फर्टिलायझर आणि मॅन्युअर यातला फरक बघूयात. तर पहिला फरक बघा, पहिला डिफरन्स काय आहे, फर्टिलायझर इज मॅनमेड. ठीक आहे, मॅनमेड इनऑर्गॅनिक सॉल्ट. आणि मॅन्युअर काय आहे, मॅन्युअर इज नॅचरल सबस्टन्स ऑब्टेन बाय द डिकम्पोजिशन ऑफ कॅटल डंग अँड प्लांट रेसिड्यू. म्हणजे फर्टिलायझर आहे ते मॅनमेड आहे, आणि सॉरी, फर्टिलायझर, हा राईट, फर्टिलायझर हे मॅनमेड म्हणजे फॅक्टरीमध्ये बनवतात, आणि मॅन्युअर काय आहे, नॅचरली आहे, डिकम्पोजिशन झालेला सबस्टन्स आहे. ठीक आहे. सेकंड डिफरन्स आहे, फर्टिलायझर इज प्रिपेअर्ड इन फॅक्टरीज, मॅन्युअर कॅन बी प्रिपेअर्ड इन फील्ड. शेतातच बनवलं जातं मॅन्युअर. त्यानंतर फर्टिलायझर डू नॉट प्रोव्हाइड एनी ह्युमस टू द सॉइल. फर्टिलायझर मुळे सॉइलला कोणताही ह्युमस मिळत नाही, तर मॅन्युअर प्रोव्हाइड्स अ लॉट ऑफ ह्युमस टू द सॉइल. फोर्थ difference is that fertilizer are very rich in plant nutrient like nitrogen, phosphorus and potassium. फर्टिलायझर, कारण हे फॅक्टरीमध्ये बनवलं जातं, त्यामुळे व्हेरी रिच, खूप त्याच्यामध्ये तो न्यूट्रिएंट घटक खूप असणार आहे. पण मॅन्युअर हे नॅचरली डिकम्पोज मटेरियल आहे, त्यामुळे इतकं त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट रिच नसणार आहे, परंतु सॉइल साठी चांगलं असणार आहे. ठीक आहे, लेस रिच असतं मॅन्युअर. हा डिफरन्स महत्वाचा आहे, तो लक्षात घ्या. कशामधला, मॅन्युअर आणि फर्टिलायझर मधला. आता बघूयात ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअर. म्हणजे मॅन्युअर यूज का करायचं बाबा. फर्टिलायझर जरी तुम्हाला जास्त इल्ड देत असेल, परंतु ते त्याचं एक्सेसिव्ह यूज चांगलं नाहीये, तर मॅन्युअर हे कमी इल्ड देईल, पण ते सॉइल साठी चांगलं आहे. तर ते का, ते बघूयात आपण. एनहान्सेस द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. काय करतं मॅन्युअर, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल वाढवतं. त्यानंतर काय येतं, सॉइल पोरस होते, त्याच्यामुळे मेक्स द सॉइल पोरस ड्यू टू विच एक्सचेंज ऑफ गॅसेस बिकम इझी. सॉइल काय होते, पोरस, कारण मॅन्युअर काय देतं, ह्युमस प्रोव्हाइड करतं सॉइलला. नेक्स्ट काय आहे, इन्क्रीजेस द नंबर ऑफ फ्रेंडली मायक्रोब्स. म्हणजे डिकम्पोजिशन होतं प्लांट आणि अॅनिमल वेस्टचं, त्यावेळेस त्यानंतर मॅन्युअर बनतं. हे डिकम्पोजिशन होत असताना मायक्रोब्सची सुद्धा ग्रोथ होत असते, आणि या मायक्रोबच्या ग्रोथमुळे हे मॅन्युअर मायक्रोब रिच असतं, आणि हे मॅन्युअर ज्यावेळेस सॉइल मध्ये टाकू, त्यामुळे सॉइल मधील सुद्धा मायक्रोबची संख्या वाढणार आहे. आणि आणखी एक आहे, टेक्स्चर ऑफ सॉइल पण चांगलं होतं, टेक्स्चर ऑफ सॉइल पण व्यवस्थित होतं. हे फायदे आहेत कशाचे, मॅन्युअर यूज केल्याचे. पुढचा पार्ट आहे इरिगेशन. इरिगेशन म्हणजे काय, तर क्रॉपला, फील्डला वॉटर देणं, पाणी देणं, म्हणजे इरिगेशन थोडक्यात. द सप्लाय ऑफ वॉटर टू क्रॉप ऍट रेग्युलर इंटरव्हल. म्हणजे
एका विशिष्ट पिरियड नंतर त्या शेतीला पाणी देण्याची जी प्रोसेस आहे त्याला इरिगेशन असं म्हणतात. आणि ही जी इरिगेशनची फ्रिक्वेन्सी आहे तर ती एखाद्या क्रॉप किंवा एखादं सॉइल आहे आणि एखादा सीझन आहे तर त्यावेळेस ती व्हॅरी करू शकते. म्हणजे बाबा ऊस हे पीक आहे तर त्याला जास्त पाणी लागेल, दुसरे एखादं पीक असेल त्याला कमी पाणी लागेल. ती फ्रिक्वेन्सी त्या पिकावर सुद्धा डिपेंड आहे. त्यानंतर सॉइलवर डिपेंड आहे आणि सीझनवर सुद्धा डिपेंड आहे. सीझनवर कसं, जर उन्हाळ्याचा सीझन आहे तर फ्रिक्वेन्सी जास्त लागणार आहे. तर उन्हाळ्यात पाणी जास्त लागणार आहे झाडांना. ठीक आहे. तर सोर्सेस ऑफ इरिगेशन काय काय आहे? वेल्स आहे, ट्यूब वेल्स आहे, पॉन्ड्स आहे, लेक्स आहे, रिव्हर्स आहे, डॅम्स आहे, कॅनल आहे. हे सोर्सेस ऑफ इरिगेशन आहे. तर आता इरिगेशन मध्ये ट्रॅडिशनल मेथड आहेत आणि मॉडर्न मेथड आहे. ट्रॅडिशनल मेथड ऑफ इरिगेशन मध्ये काय आहे बघा, तर मोट आहे, मोट. ठीक आहे. त्यानंतर आहे चेन पंप आहे आणि दुसरे आहेत ढेकली आणि रहाट. ही ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. ट्रॅडिशनल मेथड कोणकोणते? तर मोट, चेन पंप, ढेकली आणि रहाट. आता आपण मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन बघूयात. मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन मध्ये पहिली मेथड आहे स्प्रिंकलर सिस्टम. तर स्प्रिंकलर सिस्टम मध्ये काय होतं, तर मोर युजफुल ऑन अनइव्हन लँड. म्हणजे ज्या ठिकाणी अनइव्हन लँड आहे त्या ठिकाणी ही स्प्रिंकलर सिस्टम आहे ती जास्त फायदेशीर आहे. कशी ते आपण बघूयात. एक परपेंडिक्युलर पाईप आहे आणि त्याच्यावर रोटेटिंग नोझल आहे. असं असं त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि ज्या परपेंडिक्युलर पाईप मधनं प्रेशर मधून पाईप जाईल आणि त्या नोझल मधून ते ते पाणी त्या पिकावर, त्या क्रॉप मध्ये पावसाप्रमाणे शिंपडलं जातं थोडक्यात. बघा, जसं डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय की या पाईप मधून या पूर्ण प्लांट्सवर, क्रॉपवर वरच्या बाजूने जसं पावसाचं पाणी पडतं तसं ते स्प्रिंकल केलं जातं. ठीक आहे. वॉटर गेट स्प्रिंकल ऑन द क्रॉप ऍज इफ इट इज रेनिंग. ठीक आहे. तर असं स्प्रिंकलर जे इज व्हेरी युजफुल फॉर लॉन्स. तुम्ही बघितलं असेल लॉन्स मध्ये स्प्रिंकलर असतं. कॉफी प्लांटेशन मध्ये त्याचं जास्त यूज आहे. दुसरी जी पद्धत आहे इरिगेशनची ती आहे ड्रिप सिस्टम. ड्रिप सिस्टम मध्ये काय आहे, तर ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर डायरेक्ट त्या प्लांट्सच्या रूट पाशी केलं जातं. या ठिकाणी काय होतं, तर पाणी जी वेस्टेज आहे ते खूप वाचतं आणि त्यानंतर ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, इनसफिशियंट वॉटर आहे त्या ज्या एरियामध्ये, त्या ठिकाणी ही पद्धत एकदम फायदेशीर आहे. म्हणजे पाणी वेस्टच जाणार नाही. जेवढं पाहिजे पाणी तेवढं त्या प्लांट्सच्या रूटला डायरेक्ट मिळतं. वॉटर इज नॉट वेस्टेड ऍट ऑल. इट इज boon in a region where availability of water is poor. बघा, हे प्लांट आहे आणि अशा पद्धतीने प्लांट्सच्या रूट पाशी हे पाणी पोहोचवलं जातं ड्रॉप बाय ड्रॉप सिस्टमने. म्हणून याला ड्रिप सिस्टम असं म्हणतात. ओके. मॉडर्न सिस्टीम मध्ये काय बघितलं आपण, ड्रिप इरिगेशन सिस्टम आणि स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम. नेक्स्ट, प्रोटेक्शन फ्रॉम वीड्स. बघा, आपण काय काय बघितलं, प्रिपरेशन ऑफ सॉइल, त्यानंतर सोविंग बघितलं, त्यानंतर फर्टिलायझर आणि मॅन्युअर टाकणं, ऍडिशन ऑफ फर्टिलायझर आणि मॅन्युअर बघितलं, आणि त्यानंतर इरिगेशन बघितलं. आता बघा, आपलं क्रॉप वाढायला लागलंय तर त्यासोबत इतरही काही अनवॉन्टेड गवत हे फील्ड मध्ये वाढत असतं. तर त्या अनवॉन्टेड गवतालाच वीड्स असं म्हणतात. त्यापासून कसं प्रोटेक्शन करायचं आपल्या क्रॉपचं, हे आपण प्रोटेक्शन फ्रॉम वीड्स या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. मेनी अनडिझायरेबल प्लांट्स ग्रोन नॅचरली अलॉंग विथ क्रॉप आर कॉल्ड वीड्स. ठीक आहे. अनडिझायरेबल जे गवत तयार होतं त्यांना वीड्स असं म्हणतात. तर हे विडिंग या प्रोसेसने रिमूव्ह केलं जातं. विडिंग का नेसेसरी आहे, तर हे जे अनवॉन्टेड अनडिझायरेबल जे प्लांट्स आहेत किंवा गवत आहे तर ते काय करतं, आपल्या क्रॉप्सच्या सोबत कम्पीट करतं. करतं म्हणजे काय, आपण जे क्रॉप्सला न्यूट्रिएंट्स दिलेले आहेत, फर्टिलायझर्स म्हणा किंवा जे पाणी दिलेले आहे, तर ते घेण्यासाठी हे अनडिझायरेबल जे गवत वाढलेलं आहे, अनवॉन्टेड, जे आपण पेरलं सुद्धा नाही,
तरी ते आपोआप आलेलं आहे नॅचरली. पण ते आपण सॉइल मध्ये टाकलेलं जे पाणी आणि न्यूट्रिएंट आहे ते घेतात आणि आपलं जे पाहिजे क्रॉप तर त्याला ते मिळणं थोडंसं अवघड होईल ना जर हे वीड्स वाढले तर. म्हणून हे बीडिंग करण्याचं गरज आहे. कळलं? तर हे बीडिंग कसं केलं जातं तर मॅन्युअल रिम्युअल केलं जातं म्हणजे फिजिकली ते अपरूटिंग केलं जातं किंवा कट केलं जातं. ठीक आहे. तर कशाच्या साह्याने तर खुरपीच्या साह्याने. द मॅन्युअल रिमूव्हल इन्क्लुड्स फिजिकल रिमूव्हल ऑफ वीड्स बाय अपरूटिंग ऑर कटिंग. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ खुरपी. खुरपी हे त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. आणि सीड ड्रिल इज ऑल्सो यूज फॉर अप्रूट वीड्स. आता विडीसाईड पण वापरलं जातं. विडीसाईड म्हणजे काय असे केमिकल असतात की जे फवारल्यानंतर आपलं क्रॉपला काही होत नाही परंतु ते जे अनवॉन्टेड वीड आहेत तर त्याची ग्रोथ कमी होतं. तर त्याचं एक्झाम्पल आहे 2,4-D म्हणजे काय 2,4 डायक्लोरोफिनॉक्झी ऍसिटिक ऍसिड हे याचं एक्झाम्पल आहे. असे केमिकल्स विडीसाईड म्हणून शॉपमध्ये मिळतात जिथं खतं आणि औषधं मिळण्याचे जे शॉप्स असतात त्याच्यामध्ये मिळतं आणि ते शेतकरी काय करतात तर ते फार्मर्स त्यांच्या शेतामध्ये ते फवारतात. त्यांच्या क्रॉपला काही त्या या केमिकलने नुकसान होत नाही परंतु तुमचं जे अनडिझायरेबल जे वीड आहेत तर ते या ठिकाणी मरतात या केमिकलमुळे. बघा याचं स्प्रेइंग करताना आहे ना थोडीशी काळजी घेतली पाहिजे कारण कितीही केलं तरी हे केमिकल्स आहेत. स्प्रेइंग ऑफ विडीसाइड मे अफेक्ट द हेल्थ ऑफ फार्मर. ठीक आहे. सो दे शुड यूज दिस केमिकल व्हेरी केअरफुली. दे शुड कव्हर देअर नोज अँड माउथ while spraying these weedicides. झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे काय हार्वेस्टिंग म्हणजे काय कटिंग ऑफ क्रॉप आफ्टर इट मॅच्युअर. म्हणजे बाबा सगळं झालं क्रॉप वाढलं आपलं क्रॉप मॅच्युअर झालं आपल्याला पाहिजे ते तेवढं क्रॉप वाढलं त्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग करायला पाहिजे. ठीक आहे. त्या हार्वेस्टिंग म्हणजे काय तर कटिंग ऑफ क्रॉप इट वेन इट गेट मॅच्युअर. ठीक आहे. तर हार्वेस्टिंग इज डन बाय machine called a harvester. This is the harvester machine and it can be done manually also by sickle. This is sickle म्हणजे आपला जो विळा असतो त्याच्या साह्याने पण आपण हार्वेस्टिंग करू शकतो किंवा मोठ्या प्रमाणावर जर तुमचं शेत असेल तर हार्वेस्टर नावाचं मशीन यूज केलं जातं. थ्रेशिंग हार्वेस्टिंग केलं आपण पीक त्यानंतर थ्रेशिंग ही प्रोसेस काय आहे इट इज अ इन द हार्वेस्टेड क्रॉप द ग्रेन सीड जर तुमचं ग्रेन सीड्स आहेत नीड टू बी सेपरेटेड फ्रॉम द शाफ्ट. दिस प्रोसेस इज कॉल्ड थ्रेशिंग. म्हणजे जर तुमचं पीक हे गहू आहे तर हे गहूचे दाणे तुमचे त्या प्लांट पासनं वेगळे करण्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते त्याला थ्रेशिंग असं म्हणतात. ग्रेन सीड्स नीड टू बी सेपरेटेड आणि ही प्रोसेस जी आहे त्याला थ्रेशिंग असं म्हणतात. दिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ मशीन कॉल्ड ए कंबाईन विच इन फॅक्ट ए हार्वेस्टर ॲज वेल ॲज थ्रेशर. अशा प्रकारचं हे मशीन आहे. कंबाईन नाव आहे त्याचं. त्याच्यामध्ये ते हार्वेस्ट पण केलं जातं आणि थ्रेशिंग पण होतं. ठीक आहे. आणि विनोईंग ही एक मेथड आहे बघा. याच्यामध्ये काय होतं फार्मर्स विथ स्मॉल होल्डिंग ऑफ लँड म्हणजे जे छोटे फार्मर आहेत डू द सेपरेशन ऑफ ग्रेन अँड चाप बाय विनोईंग. म्हणजे छोटे फार्मर आहेत त्यांच्याकडे मशीन नाहीयेत तर हे छोट्या प्रकारचं मशीन आहे. विनोईंग मध्ये छोट्या प्रकारचं एक तर मशीन वापरतात किंवा मॅन्युअली करतात. बघा मॅन्युअली कसं अशा प्रकारे ते मॅन्युअली धान्य वाऱ्याच्या अगेन्स्ट असं फक्त सोडतात वरनं खाली तर जी जे तुमचे ग्रेन सीड आहेत तर ते खाली पडतील आणि त्याचे जे कव्हर आहेत तर ते वाऱ्याने दुसरीकडे पडतात. याला विनोईंग म्हणतात. आणि मशीनच्या साह्याने पण अशा करतात. अशा प्रकारची मशीन असते त्या मशीनच्या साह्याने पण विनोईंग केलं जातं. नेक्स्ट आहे आता विनोईंग झालं सॉरी आता हार्वेस्टिंग झालं क्रॉप तुमच्या हातात आलं त्याच्यानंतर त्याला स्टोरेज करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. का स्टोरेज करण्याचं गरजेचं आहे कारण आपल्याला लॉंग टाइम साठी ते प्रिझर्व करून ठेवायचे. ठीक आहे. तर असं कसंही ठेवून नाही चालणार त्या स्टोरेजला सुद्धा एक मॅनेजमेंट पाहिजे. तर ते आपण बघूयात कसं. इफ द हार्वेस्टेड ग्रेन्स
are to be kept in longer time, they should be safe from moisture, insect, rat and microorganism. यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी ते व्यवस्थित पद्धतीने स्टोअर केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं, ड्रायिंग ही प्रोसेस वापरली जाते. तर तुमचं धान्य हार्वेस्ट झालं तर त्याला सनलाईट मध्ये ड्राय केलं जातं. का ड्राय केलं जातं? बघ, हार्वेस्टेड ग्रेन्स मध्ये काय असतं, मॉइश्चर असतं. तर ते मॉइश्चर मुळे काय होतं, तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढू शकतात, फंगस लागू शकतं आणि ते तुमचं हार्वेस्ट केलेलं धान्य खराब होऊ शकतं. मग काय केलं जातं, ड्रायड इन द सनलाईट. ठीक आहे. आणि हे ड्राय केलेलं नंतर मग स्टोअर केलं जातं. मग स्मॉल फार्मर असतं तर ते तुमच्या ज्यूट बॅग्स किंवा मेटॅलिक बीन्स किंवा मेटॅलिक डब्यामध्ये किंवा तुमच्या गोणीमध्ये ते भरून ठेवतात. आणि लार्ज स्केल मध्ये काय होतं, तर सायलोज मध्ये किंवा ग्रॅनरीज मध्ये ते प्रोटेक्ट करून ठेवतात. बघा सायलोज कसं असतं बघा, सायलोज म्हणजे अशा प्रकारच्या टाक्या आहेत, तर त्यामध्ये ते धान्य साठवून ठेवतात. आणि ग्रॅनी ग्रॅनीज ग्रॅनरीज ग्रॅनरीज मध्ये तर ते ज्यूट बॅग मध्ये भरून धान्य एकावर एक असे थर करून मोठ्या गोडाऊन सारखं ते ग्रॅनरीज आहेत, तर त्या ठिकाणी ते ठेवलं जातं. हे झालं धान्याचं तुमच्या ह्याचं क्रॉपचं स्टोरेज. बघा दुसऱ्या आणखी एक गोष्ट या ठिकाणी केली जाते. तर छोटे जर शेतकरी असतील तर ते नीम्स लिव्स, ड्राईड नीम लिव्स त्यांच्या ग्रेन्स मध्ये ठेवतात, कारण त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा तुमच्या फंजा येऊ नये यासाठी नीम्स लिव्ह त्यामध्ये मिक्स करून ठेवतात. आणि लार्ज क्वांटिटी मध्ये काय होतं, तर स्पेसिफिक केमिकल ट्रीटमेंट सुद्धा त्या क्रॉपला केली जाते, त्या धान्याला केली जाते, जेणेकरून त्याचं लाईफ वाढेल. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण हा चॅप्टर संपवलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं जे चॅनल आहे ज्ञानप्रभा ते सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.